नमस्कार. लोकसत्ता दृष्टिकोनमध्ये यावेळेला राज्याच्या एका महत्त्वाच्या आणि तरीही हास्यास्पद अशा निर्णयाविषयी आपल्याला बोलायला हवं. अ, गेले 2 दृष्टिकोन आपण तेल आणि त्या संदर्भातलं राजकारण आणि विशेषतः त्याचा खाजगी उद्योगांना होणारा फायदा, खाजगी उद्योग धार्जिणं धोरण यावरती बोललो. हा आजचा विषय हा महाराष्ट्राचा आहे, पण तो सुद्धा खाजगी उद्योगांना कसा त्यांचं भलं करणार आहे याच अनुषंगानं असल्यामुळे त्याची दखल घेणं आवश्यक वाटतं. त्यातला पहिला जो निर्णय आहे तो राज्य सरकारने अ, गेल्या आठवड्यात जाहीर केला आणि राज्यातली 2 विमानतळं अशी आहेत की सोलापूर आणि कोकणातलं चिपी. तिथे विमान जर सुरू केलं एखाद्या कंपनीनं, तर त्या कंपनीला प्रत्येक प्रवाशामागे काही एक विशिष्ट रकमेचं अनुदान दिलं जाणार आहे. हा इतका हास्यास्पद म्हणता येईल अशा स्वरूपाचा निर्णय आर्थिकदृष्ट्या अतिशय शहाणे, सजग असे अर्थमंत्री आणि त्याही पेक्षा त्यांच्या इतकेच किंवा काही काकणभर सरस म्हणता येईल असे आर्थिक अभ्यास असलेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कसा घेऊ शकतात, हा प्रश्न पडतो. त्याची या निर्णयाची शुद्ध आर्थिकदृष्ट्या मीमांसा व्हायला हवी. एखादी वस्तू, एखादी सेवा तिला मागणी किती आहे, त्या प्रमाणावर तिचा पुरवठा हा निश्चित होत असतो. म्हणजे उदाहरणार्थ कुठलीही वस्तू घ्या, बिस्किटं, पेनं किंवा जे काय आपल्याला कल्पना करता येईल त्याचा जर एखाद्या वस्तूची मागणीच नसेल आणि त्याचा अमर्यादित पुरवठा होत राहिला, तर केवळ पुरवठा होतोय म्हणून एखादी वस्तू किंवा सेवा ही लोकांकडून तिची मागणी नोंदवली जात नाही. त्याचप्रमाणे सोलापूरला विमानसेवा सुरू करण्यासाठी सरकारला अनुदान द्यावंसं वाटतं आणि ते अनुदान हे प्रवाशांना दिलं जाणार नाहीये. हे अनुदान विमान कंपनीला प्रत्येक प्रवाशामागे काही एक विशिष्ट रक्कम उचलून दिली जाईल. आता याच्या इतका आर्थिकदृष्ट्या दुष्ट निर्णय कुठला असू शकत नाही. याचं कारण असं आहे की मुंबई आणि सोलापूर किंवा आणखी कुठलीही जी काही विमानसेवा सुरू करायची असेल, ती चांगली चालावी, ती त्याच्यातनं भरपूर प्रवासी जावेत, ही जबाबदारी सरकारची असते का? गेल्या काही आठवड्यांमध्ये, काही महिन्यांमध्ये अनेक विमानसेवा बंद कराव्या लागलेल्या आहेत. मग ती नागपूर नाशिक, नागपूर कोल्हापूर किंवा ज्या कुठल्या असतील त्या अनेकांना त्या माहिती आहेत. अशा वेळेला काही विशिष्ट विमानसेवांसाठी विमान कंपनीला अनुदान द्यायचं. म्हणजे ह्याच्या इतकं ज्याला गणप्याचं अर्थशास्त्र म्हणतात, ते दुसरं कुठलं असू शकत नाही. आता तुम्हाला जर त्या भागात प्रवाशांनी विमानाने जावं असं वाटतच असेल, तर मग प्रवाशांना तिकिटामध्ये सवलत द्यायची व्यवस्था करा, की ठीक आहे त्याचं ₹4,000 तिकीट प्रवाशांना ₹1,000 मध्ये तसं नाही. तर प्रत्येक तिकिटामागे, प्रत्येक प्रवाशामागे विमान कंपनीला ₹3,500 सरकार देऊ इच्छितं. चिपीसाठीची ती रक्कम अजून जाहीर व्हायची आहे. म्हणजे मग ह्याच्यामध्ये प्रवाशांच्या सोयीचा विचार आहे का विमान कंपनीच्या फायद्याचा विचार आहे? अशा छोट्या पातळीवरती छोट्या गावांना जोडणारी सध्या एकमेव विमान सेवा महाराष्ट्रामध्ये आहे. ती कोणाची आहे, काय आहे याविषयी भाष्य करायची गरज नाही, सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे कोल्हापूरला जाणारं मुंबईहून विमान जर कुठलं असेल किंवा नागपूरला जाणारी छोटी विमानं कुठली असू शकतील, तर त्यांचं भलं करणं हे सरकारच्या निर्णय प्रक्रियेचा भाग असू शकतं का? हा महत्त्वाचा मुद्दा. आणि अनुदानच जर द्यायचं असेल, तर राज्य सरकारने त्या एस-टी बसना द्यावं. आज परिस्थिती अशी आहे की एस-टी बसच्या कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत महामंडळाकडे. महामंडळ डबघाईला आलंय. म्हणजे आत्ताचा जो कोणी त्या खात्याचा मंत्री होतो विशेषतः एस-टी बसच्या संदर्भामध्ये, तो नवीन मंत्री आला की जुना बरा वाटावा अशी परिस्थिती असते. या खात्याच्या मंत्र्यांचे फक्त त्या संबंधित विभागाच्या जमिनीवरती डोळे असतात. मग एस-टी बसचं कसं आधुनिकीकरण करणार, मग तिथे मॉल बांधणार, या लहानपणापासून आपण या सगळ्या गोष्टी ऐकत आलेल्या आहोत. प्रत्यक्षात काहीही होत नाही आणि एस-टी डबघाईला जाते आणि एस-टी डबघाईला जाण्यामागे खाजगी उद्योजकांच्या तशा बससेवा चांगल्या चालाव्यात असा उद्देश नसतो असं म्हणता येणार नाही. त्यामुळे जे काही भलं होतं ते खाजगी कंपन्यांचंच यामध्ये भलं होतं. मग सार्वजनिक वाहतूक सेवा वाईट ठेवली तर मोटार कंपन्यांचं भलं होतं. मग तशा बससेवा सुरू करणाऱ्यांचं भलं होतं. त्याचप्रमाणे ते जर निधीला सरकार का एवढा अतिरिक्त निधी झालेला आहे, तो या कंपन्यांना द्यावा.
एस-टी कंपन्यांना द्यावा, एस-टीसाठी खर्च करावा. तो विमान कंपन्यांसाठी देण्याचा हा निर्णय कोणाच्या डोक्यातनं निघू शकतो हे खरंच कळणं अवघड आहे. मुद्दा क्रमांक 1. यातला मुद्दा क्रमांक 2 असा, की केवळ या 2च स्थळांसाठी का? उद्या उस्मानाबादचे नागरिक म्हणाले किंवा नाशिकचे नागरिक म्हणाले किंवा गडचिरोलीचे नागरिक म्हणाले किंवा राज्यात 35 जिल्हे आहेत. त्या प्रत्येक जिल्ह्यातल्या नागरिकांकडून तसा दबाव आला, की आमच्या जिल्ह्यात विमानसेवेसाठी सुद्धा असं अनुदान द्या. सरकार नाही म्हणू शकेल का ते? काही जिल्ह्यांना द्यायचं, काही जिल्ह्यांना द्यायचं नाही. हे असं करता येण्यासारखं नाहीये. त्यामुळे असले हास्यास्पद निर्णय सरकारने घेऊ नयेत आणि अशा वेळेला ते घेतले निर्णय जात आहेत, की ज्या वेळेला मुळातच सरकारच्या तिजोरीला मोठं खिंडार पडलेलं आहे. गेल्या आठवड्यात तपशील जाहीर झाला. 26 लाख इतक्या प्रचंड संख्येने लाडक्या बहिणी या खोट्या निघाल्या. त्यावरती दिला जाणारा पैसा हा वाया गेलेला आहे, सरकारला मान्य करावं लागलं. असं असताना जिथे पैशाची गरज आहे तिथे पैसा न खर्च करता मराठीमध्ये खूप छान म्हण आहे, घरात नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा. हे नसते उद्योग महाराष्ट्र सरकारला सांगितलेत कोणी? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं कारण असं की महाराष्ट्र सरकार काही एका आर्थिक शिस्तीसाठी ओळखलं जात होतं, की ज्याला वित्तीय शिस्त, वित्तीय व्यवस्थापन, तुटीचा अर्थसंकल्प सादर न करणं. पण गेल्या काही वर्षात महाराष्ट्र सरकारने वित्तीय शिस्तीला जेवढी तिलांजली दिलेली आहे तेवढी कदाचित बिहारनी सुद्धा दिली नसेल. महाराष्ट्राचं वित्तीय व्यवस्थापन हे पूर्णपणे निकालात निघाल्यासारखी सध्या परिस्थिती आहे. 9 लाख कोटी रुपयांचं कर्ज राज्याच्या डोक्यावरती आहे. त्या कर्जाचं जे व्याज ते हप्ते जे भरावे लागणार आहेत ते फेडण्यासाठी पुन्हा कर्ज घ्यावं लागेल अशी महाराष्ट्राच्या समोरची परिस्थिती आहे. अशा वेळेला हे अनुदानाचे नसते उद्योग सांगितलेत कोणी? हा निर्णय बरा वाटावा असं वाटत असताना सरकार आणखी एक निर्णय जाहीर करतं, ते भजनी मंडळांना 25,000 रुपये. आता भजनी मंडळांना अनुदान द्यावं हा सुद्धा इतका विनोदी निर्णय आहे, की यामध्ये कुणाचा तरी काहीतरी हितसंबंध असल्याखेरीज हे असले निर्णय घेऊ शकत नाहीत आणि त्याहीपेक्षा याच्यामध्ये काही शिस्तीचा विचार आहे की नाही हा महत्त्वाचा प्रश्न पडतो. त्याच्यात निकष कसे लावणार? म्हणजे एखादं भजनी मंडळ 50 वर्षाचं आहे आणि एखादं 5 वर्षाचं आहे. यांनी मागणी केली आणि त्यांनी मागणी केली. त्याला नाही कसं म्हणणार? काही विशिष्ट भागातल्याच भजनी मंडळांना निधी देणार असं तुम्ही करणार आहात का? राज्यभरामध्ये हजारो भजनी मंडळं असू शकतील. त्याची निवड कशी करणार? हे हे या प्रश्नांचा विचार केल्याखेरीज राज्य सरकार हे जे निर्णय घेत आहे ना, हे खरोखर महाराष्ट्राला बिहारच्या पातळीवर नेऊन ठेवायला वेळ लागणार नाही. आर्थिकदृष्ट्या इतके धोकादायक मार्ग आपण चोखाळतोय, की त्याचं पाप राज्याला या आज ना उद्या हे फेडावं लागेल. म्हणजे ज्या पातळीवरती महाराष्ट्र सरकार वित्तीय व्यवस्थापनाला तिलांजली देतंय ते पाहिलं तर पुढच्या पिढीची निश्चित काळजी वाटेल. आणि हे सगळं का केलं जातंय तर केवळ राजकारणाचं संतुलन साधण्यासाठी हे त्रिपक्षीय सरकारचं जे काही आतलं रसायन आहे ते नीट राहावं म्हणून अशा स्वरूपाचे निर्णय घेतले जातात. पण या सरकारला किंवा हे आघाडी सांभाळणं ही राज्याची जबाबदारी असू शकत नाही. त्याचा खर्च राज्याच्या माथी का? हा यातला महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत महाराष्ट्रातले नागरिक शोधत नाहीत, सत्ताधाऱ्यांना विचारत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्राची आर्थिक प्रगती सोडाच उलटी अधोगतीच होऊ शकेल, व्हायला लागेल या असं निश्चितपणे म्हणता येऊ शकतं. हे अलीकडच्या काळातले जर काही निर्णय बघितले तर हे पूर्णपणे महाराष्ट्राला दिवाळखोरीकडे नेणारे आहेत. याची जाणीव राज्यकर्त्यांना करून देणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याच वेळेला या अशा निर्णयांच्या विरोधात उभे राहणं, मत व्यक्त करणं, त्याविरुद्ध आवाज उठवणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण करायला हवं.